पुष्पा कुरवेती छिंदवाड़ा मध्य प्रदेश, आपकी ओर से 110 रुपए की सेवा राशि प्राप्त है। उसी गोंदिया जिल्ह्याचा झाला अशी आख्यायिका आहे। जवळपास 16 राज्यातील आणि परदेशातील देखील भाविक या ठिकाणी कचरगड यात्रेला येतात। मात्र अजूनही गोंदिया जिल्ह्याला आदिवासी जिल्हा असं संबोधला जात नाही शासकीय स्तरावर। अगदी बरोबर आहे, कारण की गोंदिया जिल्हा हा गोंदिया नसून गोंडिया आहे। आणि तुम्ही जर मराठी कोश जर बघितला शब्दकोश, तर मराठी शब्दकोशाचं मी वाचन केलेलं आहे। गोंदिया हा गोंदिया नसून हा गोंडिया आहे। गोंड जमात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वास्तव्यात आहे या जिल्ह्यामध्ये आणि सभोवताल, म्हणून हा जिल्हा हा गोंड समुदायाचा, अर्थातच गोंड जात ह्या ठिकाणी राहत होती। त्यात शब्दप्रयोग करून थोडंसं चेंज केला। ॲक्च्युली गोंदिया हा म्हणताच येत नाही, तो गोंडी आहे। तुम्ही जुने पुस्तक बघून घ्या, जुन्या पुस्तकामध्ये गोंदियाचा उल्लेख हा गोंडिया आहे। आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या प्रसार माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या की गोंदिया नसून हा गोंडिया आहे। गोंडियाचं वास्तव्य असल्यामुळे गोंड समाजाचं वास्तव्य असल्यामुळे हे ठिकाण आहे एक। दुसरी गोष्ट, गोंदिया जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा का नाही, आता जो प्रश्न या ठिकाणी आमचा झालेला आहे। कारण की मोठ्या प्रमाणावर आदिवासी बहुल भाग आहे। कचारगड हे आमचं आदरस्थान आहे, देवस्थान आहे। त्या ठिकाणी 16 राज्यातून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा समुदाय ह्या ठिकाणी येतो। आणि पेसामध्ये पण नाही माहिती घेतली तर हे चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी नोंद झालेली आहे। ती नोंद दुरुस्त करणं ही काळाची गरज आहे। कारण क्षेत्रानुसार माहिती आहे का, आदिवासी ज्या क्षेत्रात राहतो ते क्षेत्र हे पेसा घोषित केलं जातो। आणि दुर्भाग्यानं कचारगड हे संपूर्ण आशिया खंडामधलं एक आदरस्थान आमचं, आशिया खंडातलं बरं, भारतातलंच नाही, भारतातले तर आदिवासी त्या ठिकाणी येतातच। आणि कचारगड हे पेसामध्ये नाही, आदिवासीमध्ये नाही आणि आदिवासी दर्जाही नाही। आणि म्हणून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा जो भाग आहे हा आदिवासीचा आहे, खास करून गोंडियन समाजाचा आहे, कोयावंशी आहे। कचारगड हे आमचे देवस्थान आहे, आदरस्थान आहे। आणि पारिकुपारलंगो हे आमचे धर्मगुरू आहेत। आणि एवढं मोठं स्थान असतानाही या जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा नाही, तो आदिवासीचा दर्जा मिळावा अशा प्रकारचे आम्ही शासन स्तरावर प्रयत्न करू। धन्यवाद।